तथागत भगवान गौतम बुद्ध, त्यांचा धम्म व सावक संघ ह्या तीन रत्नाला अभिवादन करून परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला पंचांग प्रणाम. उपस्थित उपासक उपासिका, ऑनलाईन बघणारे उपासक आणि उपासिका यांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करून आज वर्षावासाचा समाप्तीचा अखेरचा दिवस, उद्याची पौर्णिमा आणि वर्षावास समाप्त होईल. पण त्याच्यानंतरही एक महिना हा कठीण शिवरदानाचा असतो. म्हणून वर्षावास हा 3 महिने पाळायचा आणि चौथा महिना कठीण शिवरदानाचा असायचा. कारण भगवान बुद्धाच्या काळामध्ये आजच्या सारखं इझिली चिवर उपलब्ध व्हायचं नाही आणि म्हणून त्याला नाव काय पडलं, कठीण चिवरदान. चिवरदान हे खूप कठीण असायचं. कारण भगवान बुद्धाच्या काळामध्ये वस्त्रही हाताने विणल्या जायचे आणि कलरही हाताने बनवल्या जायचे आणि म्हणून भगवान बुद्धाचं चिवर भिक्षू संघ वर्षावास सुरुवात झाली की बनवायला घ्यायचे आणि वर्षावास समाप्त होता होता ते चिवर बनवून तयार व्हायचे. आता एका दिवसात महाराष्ट्रातल्या सगळ्या भिक्षूच्या चिवर बनवता येतात आणि तरी आपण त्याला नाव काय देतो, कठीण चिवरदान. कारण त्यावेळेस ते कठीण होतं आणि म्हणून दान देण्यात काय कठीण असेल तर चिवर समजल्या जायचं. कारण धन त्यावेळेसही होतं, अन्न त्यावेळेसही होतं, वस्त्राची उपलब्धताही आत्ताच्या सारखी जरी नव्हती पण तरी होती. पण चिवरदान, कारण चिवर जर तुम्ही असं बघितलं तर चिवरामध्ये जर तुम्ही निरीक्षण करून पाहिलं तर 10 तुकड्यांनी ते जोडलेलं असतं. काय आहे त्या 10 तुकड्याचा अर्थ, तर त्या 10 पारमिता आणि 10 सील आहे. कारण तो भिक्षू हमेशा 10 पारमिता आणि 10 सील आपल्या अंगावर घेऊन चालत असतो आणि म्हणून त्याला कठीण चिवरदान म्हटलं. की असाच कपडा गुंडाळा असा त्याचा अर्थ होत नाही आणि म्हणून त्याचा कलर लोक भगवा म्हणत असतात, पण भगवान बुद्ध त्याला काशाय म्हटले. चिवराला काय म्हटले भगवान बुद्ध, काशाय. कारण काशाय हे 3 रंगामध्ये येतं, फिकट, डार्क आणि मध्यम. म्हणून आजच्या याच्यामध्ये जर तुम्ही थायलंडमध्ये गेलात तर तिथल्या भिक्षूचं चिवर वेगळं आहे पण एक सारखं दिसेल तुम्हाला. श्रीलंकेमध्ये गेला तर त्यांच्या ज्या मॉनिस्टी आहे त्या मॉनिस्टीचे वेगवेगळे चिवर, म्हणजे तिथला जो कोणी संघनायक भिक्षू असेल तो जे चिवर परिधान करेल त्याचे शिष्य तेच चिवर परिधान करतात. फक्त आपल्या भारतामध्येच आहे की ना शिष्याचं चिवर गुरु सारखं आहे ना गुरुचं चिवर शिष्यासारखं आहे. उगम पावला तिथे. आता आपण म्हणाल की त्या चिवरामध्ये काय ठेवलेलं आहे, पण भगवान बुद्धांनी का स्वीकारलं असेल ते चिवर, तर चिवरामध्ये ते पातिव्रत्य आहे, त्याच्याकडे बघूनच आम्हाला आमच्या पारमिता शील आठवली पाहिजे आणि म्हणून भिक्षू हा नेहमी सावध असला पाहिजे आणि म्हणून ह्या काशाय वस्त्राचा रंग भगवा आहे आणि त्या रंगाचा त्याग हे चिन्ह आहे. काशायचं काय म्हटलंय, त्याग. आणि मग इंडियामध्ये प्रतिक्रांतीमध्ये प्रतिक्रांतीवाल्याला काहीच स्वीकारता आलं नाही आणि म्हणूनही त्यांनी भगवा स्वीकारला, पण त्या भगव्याला वेगवेगळ्या पद्धतीने नावं देण्यात आली आणि म्हणून आज जर आपण बघितलं तर ते काय म्हणतात, भगव्याचं राज्य यायला पाहिजे. भगवा हा कोणाचा म्हणतात, ते हिंदू धर्माचा आहे. पण तथागत भगवान बुद्धाने याला काशाय वस्त्र म्हटलं आणि काशाय वस्त्र परिधान करायचं. तर म्हणून उद्यापासून वर्षवास जरी संपत असला तरी उद्यापासून 1 महिना कठीण चिवरदान आहे.
का असायचं कठीण चिवरदान? तर भगवंताच्या वेळेसही भिक्षू संघ होता, भिक्षू वेगवेगळ्या ठिकाणी वर्षावास करायचे. भगवंताचे बरेचसे वर्षावास श्रावस्तीमध्ये झालेले आणि मग त्यावेळेस भगवंताला चिवर, आणि भगवंतानी तर नियम बनवलेले होते की 3 चिवरा व्यतिरिक्त जास्त चिवर स्वीकारायचे नाही. पहिलं तर एकच चिवर स्वीकारायची परमिशन होती, परंतु जेव्हा उपासिकेला वाटलं, पावसाळ्यामध्ये ती उपासिका गेली आणि तिने बघितलं की भिक्षू विहारामध्ये उघडे आहे, कारण भिजलेले चिवर ती सुकवत होती, तेव्हा तिने भगवंताला विनंती केली विशाखेने की भगवंत, एका चिवरापेक्षा जास्त चिवर स्वीकारण्याची परमिशन तुम्ही भिक्षूला द्या, कारण एक चिवर जर भिजलं, एक चिवर खराब झालं तर ते वाळवता यावं आणि ते भिक्षूला दुसरं कोरडं चिवर परिधान करता यावं. म्हणून आता भिक्षूला चिवर किती स्वीकारायची परमिशन आहे? 3. आता 3च चिवर स्वीकारल्या जातात का? नाही, त्याच्यावर बोलणंही बरं नाही, पण 3 चिवर स्वीकारायचं. आणि त्याच्यामधला मार्ग आहे की मग आता तुम्ही जवळजवळ किती 1 कोटीच्या घरात महाराष्ट्रातली लोक आहेत, भिक्षू 1000 आहे, आणि सगळ्या लोकांनी ठरवलं भिक्षूला चिवरदान द्यायचं, आणि नियमाने भिक्षू वागला तर घेऊ शकतो का? कारण एकाच दिवसात एका भिक्षूच्या वाट्याला 100 चिवर येते. आणि म्हणून भगवान बुद्धांनी दानदातेही नाराज होऊ नये म्हणून ते जास्तीचे चिवर स्वीकारण्याची परमिशन कोणाला दिली? संघाला. संघाने ते स्वीकारावेत आणि संघाने मग ते भिक्षूला द्यावे. त्याची वेगळी कृती करून आपण आता भिक्षूचा संघही जास्त अस्तित्वात नाही. एका विहारात एकच भिक्षू राहायला लागला. ऍक्च्युली संकल्पना अशी होती की 4च्या पुढे भिक्षू झाले की त्याला संघ म्हणायचं. काही विहारामध्ये आता एकच भिक्षू असतो, आजूबाजूची वस्ती, आणि सगळेजण आपली दान पारमिता कंप्लीट करायची. म्हणून भगवंतांनी त्यावेळेस सांगितलं की चिवरदान, कठीण चिवरदान हे दान सगळ्यात उत्तम दान आहे, आणि भिक्षू करता धम्मदान हे सगळ्यात उत्तम दान आहे. आणि म्हणून मग आता प्रत्येक जण ते चिवर देण्याच्या भानगडीत लागतो. मी सांगायला का लागलो तुम्हाला? कारण उद्या आपल्या इथं सगळेजण याच्यावरतीच प्रवचन करतील. तुम्ही जेव्हा कठीण चिवरदानाचा कार्यक्रम ठेवाल ना समाप्तीचा, त्यावेळेस ते सगळे म्हणतील आणि परत सांगतील की सामनेराला वर्षावास करता येत नाही. असो, तुम्ही कार्यक्रम ठेवायचा त्या दिवशी ठेवा. चिवरदान हे केलंच पाहिजे भिक्षूला, नाही असं नाही, परंतु त्याचे नियमही थोडे शिथिल झाले पाहिजे असं माझ्यासारख्या भिक्षूला वाटतंय. कारण हल्ली आपण त्या 3 चिवरदानाच्या नावाखाली बरेचसे वेगळे प्रकार होतात. एकच चिवर 15 वेळेस ते भिक्षुदान घेत असतो, आणि ह्या प्रथा कुठेतरी थांबल्या पाहिजे. मग या थांबवण्याकरता कुणी बंड करावं? भिक्षू मध्ये बंड करेल का? उपासकामधून झालं पाहिजे. आणि म्हणून कुठल्या उपासकाला करण्याचा अधिकार आहे? की जो 4 उपोषद पाळतो. अशा उपोषदाचा संघ निर्माण होऊन त्यांनी आठवण करून द्यायला पाहिजे की भगवंताने तुम्हाला 3 चिवर स्वीकारायला सांगितले, त्याचे काही नियम बनवले, विनय बनवले. आता तशा पद्धतीत होतं का? वर्षावासही त्या पद्धतीत होतात का? वर्षावासाची सांगताही त्या पद्धतीत होते का? याच्यावरती खरं जर वाच करायचं असेल तर ते उपासकाच्या संघाने केला पाहिजे. पण हल्ली काय होतंय, आपण न बोलूनही बघा, कायद्यामध्ये काय आहे की एखाद्या चोरी करणाऱ्या माणसाला तुम्ही जर त्याला आपल्या घरामध्ये सहारा दिला तर तुम्ही त्या चोरीचे दोषी ठरता. कुठून आणला होता हा कायदा बाबासाहेबांनी? भगवान बुद्धाच्या पतिमुखातून, की जर तुम्ही बघितलेला गुन्हा सांगितला नाही तर त्याच्या एवढेच गुन्हेगार तुम्ही आहात.
आणि मग म्हणून आपल्या भिक्षूला आपण कसं बोलायचं आणि भिडस्ते पोटी आपण भिक्षूचे दोष नजरेत आणून देत नाही. त्याच्याच करता उपासकाचा संघ निर्माण करायला सांगितला होता की जर भिक्षूचे काही दोष दिसतील तर ते रस्त्यावरती नाही सांगायचे, पण त्या संघ नायकाकडे उपासकाच्या संघ नायकाने जाऊन सांगावेत की आपल्या भिक्षू संघामध्ये भगवान बुद्धांनी विनय कसे बनवले होते. असेच ना, भगवंत कुठेतरी जायचे आणि तिथली लोक भगवंताकडे कंप्लेंट करायची की तुमचा भिक्षू असा असा वागताना दिसला, तुमचा भिक्षू तसा तसा करताना दिसला, आणि भगवंत विहारात आले की विनय बनवून टाकायचे. भगवंतांनी ठरवून विनय बनवलेले नाहीयेत. लोकांमध्ये काय प्रतिक्रिया आहे आणि त्या उपासकामधल्या प्रतिक्रियाच बंद झाल्या, आणि म्हणून तुम्हाला तुमच्या स्वप्नातला संघ दिसत नाही. कारण तुमच्या स्वप्नातला संघ दिसायचा असेल तर तुम्हाला ते बोलता आलं पाहिजे. आणि मग कधी बोलता येईल की तुमचाही एक सावक संघ, उपासकाचा संघ निर्माण केला. नाही तर काय होतंय, आज सकाळी मी दुधाची थैली आणायला दुकानातून आलो, पेपर वाटणारा एक आहे तुमच्याकडे, पेपर सायकलवर पेपर घेऊन येतो बघा, त्याने सायकल माझी अशी पुढे आडवी घातली. म्हणजे ओ महाराज थांबा. म्हटलं बरं थांबतो. मी रोज तुम्हाला बघतो म्हणे, मला एक प्रश्न विचारायचा आहे पण माझी काही डेअरिंग होत नाही. का होत नाही रे बाबा तुझी डेअरिंग? कारण हिंमत त्याच माणसाची होत नाही की ज्याच्यामध्ये काहीतरी कमतरता आहे, किंवा माझ्यातच कमतरता आहे, मी विचारू कसं. बोलताना पहिलाच बोलला की हे बघा मी हिंदू आहे. मी म्हटलं ते हिंदू आहे हा काही प्रॉब्लेम आहे का तुझा? नाही म्हणजे हा माझा प्रॉब्लेम नाही, पण तुम्हाला प्रश्न विचारू का? मी म्हटलं विचार. म्हणजे मी रोज तुम्हाला बघतो, तुम्ही रोज सकाळी दुधाची थैली घेऊन येता आणि माझ्या पाठीमागं खरं 3 कुत्रे असतात, दुकानात जाताना बी आणि येताना बी. आता त्या बिचाऱ्या प्राण्याला, आता एका सांगायचं म्हणजे कसं, एका माणसाने ती कुत्री एकाच्या घरात गेली, त्याने उलटी कुऱ्हाड करून त्या कुत्रीच्या पाठीत मारली. 4 दिवसापासून तिला चालता येत नाही. म्हणजे आता ती कुत्री आहे, काय येतात ती माझ्या पाठीमागे? का त्यांना आशा आहे की मी दुकानातून दूध घेऊन त्यांना देतो, ही त्यांची आशा आहे. तर तो मला बोलला की हे 3 कुत्रे तुमच्या पाठीमागे येतात. मी म्हटलं ते कुत्रे आहेत म्हणून येतात, मी माणसाला एवढी प्रवचनं देतो पण माणसं काही माझ्या पाठीमागं येत नाहीत, ना मला विचारायला येत नाहीत ना कशाला. पण ह्या बिचाऱ्यांना फक्त मी सकाळी दूध देतो, हे पाघेही येतात दुकानापर्यंत, तिथूनही परत येतात. आणि मग मला म्हणे दुसरा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही लोक देव मानत नाही, देव खरंच नाही का? मग मी त्याला म्हटलं की ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मला बुद्धांनी सांगितलं, आणि बुद्धांनीच नाही दिलं, द्यायला नाही सांगितलं. तुला जर खरंच ऐकायचं असेल तर उद्यापासून तू रविवारचं विहारात यायचं. म्हणे मी हिंदू आहे. मग म्हटलं नको येऊ, मंदिरात जा. तुला देव आहे का नाही जर विचारायचं तर प्रॉपर ठिकाणी आलं पाहिजे. कारण भगवान बुद्धांनी धम्म रस्त्यावर सांगायला नाही सांगितलं, आणि न विचारता किंवा न विनंती करताही नाही सांगायला सांगितलं. म्हणून आमच्यातल्या अडचणी काय होतात की आम्ही धम्म रस्त्यावर करतो, आमचा विनय रस्त्यावरती येतो, आमच्या आर्थिक योजनाही रस्त्यावरती असतात, आमच्या सामाजिक योजनाही रस्त्यावर असतात. आणि मग जाता जाता त्याला विचारलं म्हणजे तू नेमकं मला सांग रे, तू हिंदू म्हणजे काय? नाही सांगता येणार. अरे म्हटलं सांगता येत नाही मग हिंदू कसा म्हणतो? महाराज म्हणतो. म्हटलं महाराज नको म्हणून मला, तू असंच सांग हिंदू म्हणजे काय आहे. काही सांगताच आहे ना, मगच पाहत बसलं माझ्याकडे. बरं म्हटलं जाऊ दे, तुझी जात सांग आता काय. म्हणजे मी चांबारे हत्ती जेव्हा की जो खरा त्या व्यवस्थेचा शोषक आहे तो बुद्धाला मानायला तयार नाही. आणि म्हणून तुमच्या वागण्यामध्ये, शौशल्यामध्येही लक्ष्मण ढोबळे सारखा मंत्री राहिलेला माणूस काय म्हणतो, मी दलित आहे पण हिंदू आहे. त्यालाही कळलं नाही, त्यालाही त्याचं अजून दुःख कळलं नाही.
मग त्या सायकलवरच्या पेपरवाल्याला कसं कळेल? त्या लक्ष्मण ढोबळेला नाही कळलं, तो मंत्री राहिलाय. तरी तो काय म्हणतो, मी दलित आहे, अस्पृश्य आहे, पण हिंदू आहे. कारण बाबासाहेबाच्या चळवळीचं आणि बुद्धाच्या ज्ञानामृताचा त्यांना स्पर्शच झालेला नाही. आणि ह्या स्पर्शाकरता वर्षावास ही चांगली पर्वणी असते. आता नेमकं काय झालंय की वर्षावासामध्ये वर्षावास कोणाच्या पुढे गायला जातो? म्हणून मी सांगितलं ना, क्रांती आणि प्रतिक्रांती बाबासाहेबांनी ग्रंथ लिहिला कोणाकरता? धनगर, माळी, कोळी यांच्याकरता. तुमच्याकरता बाबासाहेबांनी तर महारपूर्वी कोण होते हे लिहिलं. बाबासाहेबांनी तुमच्याकरता मुक्ती कोण पथे हे लिहिलं. जातीचं निर्मूलन हे लिहिलं. परंतु अस्पृश्य कोण होते आणि क्रांती आणि प्रतिक्रांती ही त्या लोकांकरता लिहिली की त्यांना तेच कोण माहिती नाही. वाक्य कुठून येतं बाबासाहेबाचं की गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या. म्हणून आजच्या धनगराला, आजच्या कुंभाराला, आजच्या चाळ्याला, आजच्या माळ्याला तो त्या व्यवस्थेचा गुलाम आहे हेच माहिती नाही. आणि ते माहिती नसल्यामुळं तो राम कवटाळून बसतो आणि मग रामायण घडतं. मी जसं सांगितलं होतं कालपर्यंत आपण महाभारत बघितलं. रामायण का घडलं तर त्या गुलामाला त्याची अजून जाणीव नाही आणि त्याच्या पुढे त्यांनी राम टाकला. बाबासाहेब क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये रामायण घेताना बाबासाहेब काय म्हणतात की रामायण हे त्रिस्तरीय रचल्या गेलं. कारण रामायणाचाही लेखक एक नाही. तसं जर बघितलं गेलं तर तुम्ही प्रत्येक प्रदेशामध्ये गेलं तर वेगवेगळं रामायण आहे. रामायण कशावरनं घेतलं तर तुमच्या दशरथ जातक कथेमधनं घेतलं. दशरथ जातकाची कथा अवघी 7-8 पानाची आहे. खूप सोपं आहे. त्याच्यामध्ये दशरथ राजा आहे. दशरथ राजाला 4 पोरं आहेत, 1 पोरगी आहे. त्याच्यामधला पहिला राम हा पंडित आहे, म्हणजे बोधी सत्व आहे. आणि बापाच्या खातर कैकेयीने, त्याच्यामध्ये कैकेयीने आपल्या मुलाला गादीवर बसवण्याकरता रामाला वनवासात जावं आणि म्हणून त्या कैकेयीच्या भरताला राज्यावर बसवण्याकरता राम वनवासाला जातो. वनवासाला जाताना आपली बहीण आणि आपला भाऊ लक्ष्मण आणि बहीण सीता या दोघांनाही घेऊन जातो. 14 वर्षाचा वनवास संपतो, तो परत येतो, राज्यावर बसतो. दशरथ जातक संपलं. एवढं दशरथ जातक आहे. त्या दशरथ जातकाचं 1 लाखाचं रामायण त्यांनी बनवलं. मग आता ते 1 लाखाचं बनवायचं तुम्ही विचार करा की त्या दशरथ जातकाला उत्तर देताना त्यांना किती वर्ष लागली. बाबासाहेब काळ लिहितात त्यांचा 4थ्या-5व्या शतकामध्ये रामायण आणि महाभारत लिहिलं. पहिलंच प्रकरण त्यांच्या काळाचं आहे. आणि म्हणून बाबासाहेब सांगतात की 4थ्या-5व्या शतकामध्ये रामायण आणि महाभारत लिहिलं गेलं. पण ते कधीपर्यंत लिहित आहेत? 12व्या शतकापर्यंत. 12व्या शतकापर्यंत रामायण आणि महाभारत लिहिल्या गेलं. म्हणून बाबासाहेब सांगतात की दोघांचाही लिहिण्याचा काळ एक आहे. का ऍड होत गेलं त्याच्यात? कारण कुठलीही क्रांती एका झटक्यात मरत नाही. उद्या जरी ठरवलं, समजा उद्या RSS वाल्यांनी आणि मोदी सरकारने उद्याच्या उद्या डिक्लेअर केलं हिंदू राष्ट्र, तर तुम्ही परवाला चातुर्वर्ण्य पद्धत स्वीकारणार आहात का? नाही. कारण नुसतं डिक्लेअर करून नाही चालत. म्हणून पुष्यमित्र शृंगाने बृहद्रथाला मारलं म्हणून एकाएकी ब्राह्मण धर्म आला असेल का? इसवी सनाच्या सुरुवातीला पुष्यमित्र शृंग हा राजकीय क्रांती करतो, पण 1200 वर्ष सामाजिक क्रांतीला गिळंकृत करायला लागतात. आणि ती गिळंकृत कशी केल्या जाते तर पहिल्यांदा मनुस्मृती निर्माण करून, त्याच्यानंतर गीता निर्माण करून, महाभारत निर्माण करून, रामायण निर्माण करून, वेद निर्माण करून, पुराण निर्माण करून 12व्या शतकापर्यंत ही बुद्धाच्या वाङ्मयाला चॅलेंज करणारी वाङ्मय निर्माण करत आहे. बाबासाहेबांनी प्रत्येक गोष्टीचं विवेचन केलेलं आहे. आपण गीताही पाहिली. गीता कशा करताय तर गीतेमध्ये भगवान बुद्धांनी च्या वाणीचं जे धम्मपद निर्माण झालं त्याला गीता
चॅलेंज दिली. मग रामायण का निर्माण केले असं? रामायण निर्माण करण्याचा काहीतरी त्यांचा उद्देश असला पाहिजे. आणि रामायणाचे 14 महाभारतामध्ये अध्याय म्हटले, पण रामायणामध्ये कांड म्हटले. काय म्हटले त्यांच्या प्रकरणाला? कांड. अजूनही तुम्ही काय म्हणतात? तो काहीतरी कांड करून हा परत आला. म्हणून रामायणामध्ये काय आहे? सुंदरकांड, बालकांड, किष्किंधा कांड, उत्तरकांड. त्याला कांड नाव आहे, कारण ही ब्राह्मणांनी केलेली कांड आहे. ती आपल्या लक्षात आली नाही, पण त्यांनी का नावं दिली? कधी कधी काय असतं, पहिल्या वेळेस बँका नसायच्या, मग पैसा कुठे लपवला जायचा? तर बाई चुलीजवळ उकरायची आणि त्याच्यात एक डब्बा ठेवायची आणि त्याच्यात पैसा टाकायची, कारण तो नवऱ्याला सापडला नाही पाहिजे. परंतु तिची खून असायची की नेमकी मी बसले तर कुठल्या बाजूला मी तो डब्बा गाडलेला आहे तिलाच माहिती असायची. बाप आपली संपत्ती लपून ठेवायचा कुठल्या तरी जमिनीमध्ये आणि त्याच्या बाजूला एक खून ठेवायचा, कारण ती त्यालाच ओळखायला आली पाहिजे की मी मरता समयी ती कोणाला द्यायची म्हणून. तशी ही निर्मिती केली ब्राह्मणाने, त्याची उत्पत्ती केली, पण त्या उत्पत्तीमध्ये खून ठेवली की हे आपलं नाही. हा कांड निर्माण केला, हा कोणाकरता केलेला आहे? बहुजनाकरता केलेला आहे. तो ब्राह्मणाच्या लक्षात यावा म्हणून त्याला नाव काय आहे? कांड आहे. सुंदरकांड, बालकांड कांड दिली, कारण ही कथा सत्य नाहीये, ब्राह्मण सांगता नाही. आजचा बहुजन भगवद्गीतेला हात लावायच्या अगोदर आंघोळ करतोय. तुम्ही जर गेलात ना धनगराच्या घरात, कुंब्याच्या घरात, ती भगवद्गीता कुठे ठेवलेली असते? त्यांनी देव्हाऱ्यामध्ये ठेवलेली असते. तो आंघोळ केल्याशिवाय त्या भगवद्गीतेला हात लावत नाही. काय घातलं त्याच्या डोक्यामध्ये? ती एवढी पवित्र आहे की तिला वाचायला घ्यायच्या अगोदरही आंघोळ केली पाहिजे. पण ब्राह्मणाला माहितीये ते काही एवढं पवित्र नाही, म्हणून शाहू महाराज आंघोळ करताना ते वेगळंच बडबडत होते, कारण त्याला माहितीये बिना आंघोळ केल्याने मला काय होत नाही. कारण बिना आंघोळ करताना तो मंत्र म्हणत होता शाहू महाराज जेव्हा आंघोळ करतात. ते शाहू महाराजाच्या लक्षात आलं का? शाहू महाराजाचा मंत्री आहे रामशास्त्री भागवत म्हणून, तो ब्राह्मण आहे, पण तो इमानदार ब्राह्मण आहे. आणि तो सांगतो शाहू महाराजाला, अहो शाहू महाराज हा पूर्णोक्त मंत्र म्हणतोय. आणि तो एवढा निर्धावलेला आहे की राजाने विचारलं का असं करतो, तर तो तोंडावरच सांगतो की तुम्ही शूद्र आहात, तुम्हाला वेदोक्त मंत्राचा अधिकार नाही. हे कसं ओळखायला आलं त्या ब्राह्मणाला? म्हणून निर्माण केलेली ती खून आहे. पुराणोक्त म्हटलं की पुराणातल्या गोष्टी खोट्या असतात, म्हणून आपण काय म्हणतो, पुराणातली वांगी जशाला तशी ठेव. हे ब्राह्मणाची खून आहे ओळखण्याची, ती बहुजनाला आतापर्यंत ओळखता आलीच नाही. म्हणून पुराण निर्माण केली आणि पुराणातली मंत्र ही शूद्रा करतायत, वेदातली मंत्र ही कशा करतायत? ब्राह्मणा करतायत. आणि ती मंत्र त्याला माहिती की त्या मंत्रानं काहीच होत नाही, परंतु होम हवन करताना एक पळी तूप त्या होमामध्ये टाकायचं आणि 3 पळ्या त्याच्या भिक्षापात्रात असतं. म्हणजे तुम्ही केलेल्या दानातला 3रा हिस्सा तो घेऊन जातो आणि 1 हिस्सा तो तुमच्याही वाट्याला येऊ देत नाही, तो अग्नीला सोहा करतो. कारण तेवढं जरी 1 पळीभर तूप तुम्ही खाल्लं तर तेवढी चरबी तुमच्या अंगात येईल, तेवढी पण तो तुमच्या अंगात येऊ देत नाही. तो त्या अग्नीत टाकतो आणि 3 पळ्या स्वतः घेऊन जातो. ह्याच प्रकाराने. आणि म्हणून बाबासाहेबांनी रामायणाचा चिकित्सा करताना रामायण लिहितात की रामायण हे कशा करता निर्मित केल्या गेलं, तर तोपर्यंत माणसामध्ये बंडखोरी यायला लागली होती, परंतु त्याने रामायणामध्ये शंभुकाचा वध घातला आणि तुमची बंडखोरी थांबवली. कारण शंभुकाने बंडखोरीच केली होती ना. 3 प्रसंग आहेत बघा रामायणामध्ये. काय काय केलेलं आहे रामायणाने? पहिली गोष्ट, ब्राह्मणाचा ऐकून शंभुकाचा वध केला. दुसरी गोष्ट की त्या रामाने रावणाच्या बहिणीची विटंबना केली आणि त्या रावणाने बदला घेतला, म्हणून सगळ्या माकडाला एकत्र करून त्या रावणाचा वध केला. वध करताना इमानदारीत केलाय का? नाही.
त्या रावणाच्या भावाला बिभीषणाला आपल्या अंगीत केलंय आणि त्याला त्याच्या मरणाचं राज विचारलेलं आहे. म्हणून रामायण कळताना राम आणि सीताकडून मतलब नाही, तुम्हाला ह्या गोष्टी कळल्या पाहिजे. आणि म्हणून आजही रामायण घडते की नाही? कारण तुमच्यातला बिभीषण तिकडे गेल्याशिवाय तुमच्यातले गुपित कळतात का? म्हणून तुमच्यात बिभीषण अजूनही निर्माण होतात. आणि म्हणून मन पडली की घर का भेदी लंका आहे. लंका होती का नव्हती माहिती नाही, साधारणतः ती नव्हतीच. कारण मिथक एवढी निर्माण केली की सोन्याची लंका रावणाची, आणि ते हनुमानाने आपल्या शेपटीला आग लावून जाळून टाकली. सोन्याचा नियम आहे की सोनं जेवढं जाळाल तेवढं उजळून वर येतं. आणि मूर्खासारखं त्या रामायणात लिहितात की सोन्याची लंका जाळून टाक. तर्काला पटण्यासारखं आहे का? सोनाराला जाऊन विचारा, तुम्ही जेवढं सोनं जाळाल तेवढं ते निखरतं, सोनं जळत नाही. आणि यांनी रामायणात अख्खी लंका जाळून टाकली सोन्याची. आहे की नाही विचित्र प्रकार? इथे बाबासाहेब तुम्हाला तर्कवाद करायला शिकवतात. का जाळली सोन्याची लंका? कारण तुमच्या डोक्याच्या मेंदूला हॅक करायचं होतं. रावण सत्ववादी असतानाही काही काही ठिकाणी त्यांनी म्हटलंय रावण हा कोण आहे? ब्राह्मणाचा मुलगा आहे, कुठे राक्षसाचा मुलगा आहे. मग याला तर्कात अडकवायला लागली लोक, तर मग आई राक्षसीन केली, अरे पुलंकेश्वर त्याचा बाप केला. तो कोण आहे? ऋषी आहे. आणि राक्षसी त्याची आई आहे. बाबासाहेब म्हणतात हेही तर्काला पटत नाही. पण मग का केलं असेल त्यांनी असं? तर तुमच्यावरती घाला घालण्याकरता ब्राह्मणाने कुठलाही अपराध केला तरी तो चालतो, आणि त्या अपराधाला सजा नाही, तुम्हाला आहे. आणि म्हणून तिथे तर तिसरं प्रकरण कुठलं आहे? हनुमान हा कोण आहे? त्यांनी भक्तीमध्ये एवढा हनुमान हे निर्माण केला की त्यांनी छाती पाडली की आत राम सीता दिसते. प्रतीक बनवलं की नाही? अक्षरशः रामायणामध्ये हा हनुमान भेटतो कधी? सीता पळवून नेल्यावर. तोपर्यंत रामाची आणि हनुमानाची गाठ नाही. मग एवढी भक्ती केली कधी त्यांनी? राम भेटतो कधी त्याला? की सीता पळवून नेल्यानंतर हे राम आणि लक्ष्मण येण्यासारखं रडत फिरते चौकडं. आणि तिथेही त्या सुग्रीवाला आणि हनुमानाला वालीनी मारून झोडून काढून दिलेलं असतंय. ते वर झाडावर असते नाही खाली रडत. रामायणातली कथा आहे. ते वरून बघतय आणि चौघं समदुखी होतात. याची बायको पळवून नेली आणि बापाने काढून दिले जंगलात. त्याला भावाने मारले. अच्छा काय तो त्याला किष्किंधा कांड म्हटलं त्यांनी. रामायणामधला कुठला कांड आहे तो? किष्किंधा कांड. किष्किंधा कांड कोणाची नगरी आहे? वालीची. वाली आणि सुग्रीव हे दोघं भाऊ आहे. त्यातही एवढा प्रकार करून ठेवला त्यांनी की वाली आणि सुग्रीव एका राक्षसाशी लढाईला जातात. दोघं भाऊ. त्या वालीमध्ये एवढी ताकद आहे की तो पुरुषाशी लढताना त्यातली अर्धी ताकद आपल्या अंगात ओढून घेतो. आणि त्या रामायणामध्येच लिहिलेलं आहे की त्यांनी रावणाला आपल्या बगलेत मारून पृथ्वीला 4 चक्रा मारले. रावणाला बगलेत मारून त्या वालीनी पृथ्वीला किती चक्रा मारलेले आहेत? 4 चक्रा मारलेले आहेत. तो वाली एका राक्षसाबरोबर लढायला जातो. लढाई त्यांची डोंगराच्या एका गुहेमध्ये होते. आणि वाली सुग्रीवाला सांगतो, सुग्रीव छोटा भाऊ आहे, त्याला सांगतो की ह्या गुहेच्या तोंडावरती तो उभा राहा, मी जोपर्यंत परत येत नाही. महिनो निघून जातात पण तो वाली काही परत येत नाही. आणि काही महिन्यानंतर त्या गुहेतून रक्ताचा वाट वाहत येतो. याला वाटतं वाली परत आला नाही, वाली मारल्या गेला. आणि म्हणून त्या गुहेच्या तोंडाला मोठी शिळा लावून सुग्रीव घरी येतो. आणि नुसताच घरी येत नाही, राज्यही बळकवतो. आणि त्या सुग्रीवाची बायको तारा हिच्या बरोबर विवाही करतो. काय म्हणायचंय बाबासाहेबाला? की भगवान बुद्धांनी दिलेला कामे सुमिथ्याचारा वेरमणी याला विरुद्ध बाजूने नेण्याकरता
एक भाऊ आपला भाऊ मेलाय की नाही याची सहनिशाही न करता परत येतो आणि त्या भावाच्या पत्नी बरोबर विवाह करतो, म्हणजे पत्नीही करतो. काही दिवसांनी तो वाली त्या राक्षसाला मारून परत येतो. पाहतो तो मोठा दगड तोंडावर आहे. तो ढकलून बाहेर येतो. येऊन बघतो आपलं राज्यही वळकावलं, आपली बायकोही वळकावली, आणि म्हणून त्या सुग्रीवाला बडबड बडवतो आणि राज्याच्या बाहेर काढून देतो. त्या कटामध्ये हा हनुमान सामील असतो म्हणून यालाही काढून देतो. ही त्या किष्किंधा कांडाची स्टोरी आहे. आणि तिथे राम त्यांना भेटतो आणि मग दोघात अग्रीमेंट होतो. अग्रीमेंट काय आहे की सीता शोधण्याकरता सुग्रीवानी आणि हनुमानाने मदत करावी, आणि यांनी सीता शोधून दिली की यांनी वालीला मारावं, आमचं राज्य परत मिळवून द्यावं. आणि म्हणून तो राम वालीला मारताना एका झाडाच्या पाठीमागे लपून बाण मारतो आणि वालीचा खून करतो. आणि आजही तेच चालू आहे. तुमच्या मुलांना निर्माण झालेली तुमच्यातली सक्षमता वेगवेगळ्या परीक्षा किंवा वेगवेगळे कारण लावून झाडाच्या पाठीमागे उभं राहून बाण मारल्या जातात. वाली मारल्या गेला. आणि म्हणून बाबासाहेब सांगतात, कारण हे क्रांती आणि प्रतिक्रांतीची चिकित्साच ती आहे की ते धर्मग्रंथ तुम्हाला उल्लू बनवण्याकरता कसे निर्माण केल्या गेले. त्यामध्ये वाली मारला, सुग्रीवाला त्या वालीचं राज्य दिलं, इकडे रावण मारला, त्या रावणाला राज्य कोणाला, रावणाचं राज्य कोणाला दिलं, बिभीषणाला दिलं, आणि त्या बिभीषणाचंही लग्न मंदोदरी बरोबर लावून दिलं. किती आता तुम्हाला पवित्रता आणि अपवित्रता ठरवण्याचा तुमच्या मेंदूवरती बाबासाहेबांनी रोग दिला. मंदोदरी कोण आहे तर पतिव्रत पंचकन्यामधली ती एक आहे, द्रौपदी, त्याच्यानंतर मंदोदरी, सीता, अशा ज्या 5 कन्या आहेत, अनुसया, ह्या ज्या 5 कन्या आहेत त्याच्यामधली मंदोदरी आहे. सांगताना ती पवित्र कन्या सांगितली, परंतु रावणाचा वध झाल्यानंतर तिचं लग्न मात्र कोणाबरोबर लावलंय, बिभीषणाबरोबर. महाभारतातही तसंच झालेलं आहे. दुर्योधनाला मारल्यावर त्याच्या बायकोचं नाव भानुमती आहे. त्या भानुमतीचं लग्न अर्जुनाबरोबर लावलं. म्हणजे बाबासाहेब सांगतात की तुम्हाला मिथ्याचार करायला त्या ग्रंथाने धर्माच्या नावावरती शिकवलेले. भगवान बुद्धाने कुठेही परमिशन दिली नव्हती. भगवान बुद्ध व्यभिचार सांगतात त्याला. भगवान बुद्धाच्या व्यभिचाराला धार्मिकतेचं वळण देऊन व्यभिचार शिकवला. आतापर्यंत युपी मध्ये जर तुम्ही गेलात, आत्ता बदल झालाय. आत्तापर्यंत एक बाई 4 भावामध्ये वाटल्या जायची. घरामध्ये 3 भाऊ असो, 4 भाऊ असो. 10 वर्षापूर्वीपर्यंत होतं ते. युपी मध्ये गेला कुठली प्रथा होती, महाभारतातली. कारण स्वयंवरात द्रौपदी जिंकली आणि ते 4च्या 4 गजडे येऊन आईला विचारतात, आम्ही एक वस्तू आणली. ती पण मागं न पाहता म्हणतात 4 भाऊ वाटून खा. सगळाच कारभार किती विचित्र आहे. एक तर स्त्रीला तो वस्तू म्हणतो, ती आई मागं न वळता ती वस्तू आहे तर वाटून खा म्हणते, आणि तेही एवढे आज्ञाधारक की एक बायको 5 जणात वाटून घे. शक्य नाही. कारण एक कशाला चॅलेंज होतं, भगवान बुद्धाच्या मिथ्याचाराच्या शिला. कारण तो मिथ्याचार जर झाला नाही तर बहुजनामध्ये विकृती येणार नाही, आणि मग बहुजनावरती ब्राह्मणाला राज्य करता येणार नाही. आणि म्हणून पहिला हल्ला जर ब्राह्मण कशावर करत असेल तर तुमच्या बुद्धीवरती. जोपर्यंत बुद्धी तुमच्यावाली गुलाम होत नाही तोपर्यंत तुमच्यावर राज्य करता येत नाही. आणि म्हणून मी नेहमी सांगत आलो की 200 किलोचा माझा पंजा महार गुलाम कसा झाला. कारण त्याचं शरीर गुलाम कुणी बनवलं होतं, त्याच्या मेंदूनी बनवलं होतं. आणि त्या मेंदूमध्ये ब्राह्मणाने सांगितलं होता की तुला
शूद्रामध्ये देवाने निर्माण केलंय, तर तुला ह्या 4 वर्णाची सेवा केलीच पाहिजे. आणि तीच कथा रामायणामध्ये इंगित केलेली. कुठे? त्या रामायणामध्ये 150 वर्षाचा ब्राह्मणाचा पोरगा. किती वर्षाचा आहे? 150 वर्षाचा. रामाने किती वर्ष राज्य केलेलं माहिती का तुम्हाला? 12 लाख वर्ष. रामाने किती वर्ष राज्य केलेलं आहे? 12 लाख वर्ष त्याच्यामध्ये. आणि त्यावेळेचा ब्राह्मणाचा 150 वर्षाचा पोरगा. किती वर्षाचा होता तो? 150 वर्षाचा पोरगा अकाली वारला. आता 150 वर्षाचा पण 4दा मरू की नाही? तो एकदा मेला. तो अकाली मेला म्हणून बामण बोंबलत त्या राजाच्या दारात आला आणि तुझ्या राज्यामध्ये काहीतरी अनर्थ होतोय. शब्दाकडे लक्ष द्या, काय असतं तो. काय बोलला तो? तुझ्या राज्यामध्ये अनर्थ होतोय. काय अनर्थ होतोय? तर कोणता तरी शूद्र तपश्चर्या करतोय. तपश्चर्या म्हणजे शिक्षण. त्यावेळची तपश्चर्या काय होती? शिक्षण होतं ना ते. आताही काय म्हणतात की तुम्ही शिकून सवरून आता PhD व्हायला लागले आणि बामणाची पोरं मरायला लागले. ती मरत नाहीये. थोडा का होईना त्यांचा हिस्सा तुम्ही हिसकावायला लागले. तेव्हा तुमच्या पुढे रामायणातला तुमचा राम सांगणाऱ्या पुरोहिताचा ऐकून तुमच्या शाळा बंद करायला निघाला. रामायण आजही घडतंय, महाभारत आजही घडतंय. आणि तेच इशारे बाबासाहेबांनी लिहून ठेवले आणि ते आमच्या लक्षात येत नाहीत. आजही आम्ही त्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करतो. कारण बाबासाहेबांनी हा शंभुक कशा करता सांगितला होता की शंभुकाला मनाई केली. निश्चित मनाई केली का? मुंडकं कापलं त्याचं. शिक्षण घेतोय म्हणून मुंडकं कापलं, त्याचा वध केला. परत सांगतो तुम्हाला, वध आणि खून या शब्दातला खूप मोठा फरक आहे. आजपर्यंत ते महात्मा गांधीच्या खुनाला काय म्हणतात? गांधी वध म्हणतात. ब्राह्मण आजही काय म्हणतात? गांधी वध. वध याचा अर्थ कसा आहे की एखाद्या चांगल्या कामाकरता दुष्प्रवृत्तीच्या माणसाला मारणे, तो वध. आणि वाईट चांगल्या माणसाला वाईट कृत्यातून मारणे, तो खून. तर महात्मा गांधीचा काय म्हणतात ते? वध आहे. आणि शंभुकाचं काय म्हणतात ते? वध आहे. ऍक्च्युली तो वध आहे का? तो रामाने केलेला खून आहे. परंतु ते काय म्हणतात? तो वध आहे. कशा करता केलाय? की ब्राह्मणाचं पोरग याच्या तपश्चर्येमुळे मेलं, म्हणजे ब्राह्मणावरती अन्याय झाला म्हणून तो वध आहे. आणि म्हणून आजही ते म्हणतात की तुमच्या सवलती काढून घेणं हे काय आहे? तर शूद्राचा वध आहे. कोण? नाही तर तुम्ही म्हणता. आणि याला सहाय्य करण्याकरता कोणाला ते तयार करतात? तुमच्यातल्याच माणसाला करतात. कारण राम हा तुमच्यातलाच होता. राम क्षत्रिय आहे, ब्राह्मण आहे का? कोणाच्या पोरा करता मारतोय तो शूद्राला? ब्राह्मणाच्या पोरा करता. आणि आजही तुमच्यातली मधली फळी कोणाकरता मारते? त्याच्या करता. म्हणून आजचा राम जरांगे कुणब्याचं मागतो, बामणाचं मागत नाही. कोणाचा खून करतोय तो? शूद्राचा खून करतोय. कोणाचं ऐकून? त्या रामाचं ऐकून, बामणाचं ऐकून. त्या वेळेचा राम क्षत्रिय होता, त्याने बामणाचं ऐकलं, शंभुकाचा खून केला. त्या वेळेचा राम क्षत्रिय होता, झाडाच्या मागे लपून तो वालीचा खून करतो. त्या वेळेचा राम क्षत्रिय होता. तो राम कुटीलपणाने त्याच्या भावाला, रावणाच्या भावाला आपल्या बाजूला बोलवून रावणाचा खून करतो. कारण ह्या तिन्ही गोष्टी कुटीलपणाने केलेल्या आहेत. आणि म्हणून रामायणाचा इशारा जेव्हा जेव्हा रामायण त्याच फॉर्म मध्ये घडायला हवं का? त्याच फॉर्म मध्ये नाही घडणार. चोरी करणारा माणूस एकाच पॅटर्न मध्ये चोरी नाही करत. त्याला माहिती आहे ह्याच पॅटर्नने चोरी केली. कारण पोलिसाचं एक तत्वज्ञान असतं. तो गुन्हेगाराला पकडण्याकरता काय करतात ते त्यांच्याकडे थेअरी असते की जर ह्या घराचं कुलूप तोडून चोर गेलाय हा वेगळ्या टाईपचा,
दरवाजा पूर्णच तोडून आत केलाय, हा वेगळ्या टाईपचा. दरवाजा शाबूत ठेवला आणि मागच्या भीतीला भोग पाडून गेलाय, तो वेगळ्या पद्धतीचा. अशाच प्रकारची पद्धत मनुस्मृतीने आणि त्यावेळेच्या ब्राह्मणशाहीने वापरलेली. प्रत्येकाकरता वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत. म्हणून क्षत्रिय, राम असणारा क्षत्रिय, ब्राह्मणांनी कधीच कुठे, आजही तुम्ही बघितलं राम मंदिराच्या कार सेवेला 3200 लोक मेली, त्याच्यात एकही ब्राह्मण नाही, आहे की नाही अचंबा? आणि राम मंदिर उभं राहायचं त्याची कमिटी निर्माण केली, 19 लोकांमध्ये 18 ब्राह्मण. म्हणजे ब्राह्मण जिथे फायद्याची गोष्ट असते, ही पूर्वीपारपासून चालत आलेली रीत आहे, परंपरा आहे. आजच्या परिपेक्षात आज जा तुम्ही, त्याच्यामध्ये तर क्षत्रिय नाही वैश्य नाही. राम मंदिराची जी कमिटी आहे की नाही, त्या कमिटीमध्ये क्षत्रिय नाही वैश्य नाही, एक शूद्र आहे आणि 18 ब्राह्मण आहे. मरायला कोण होते? सगळे बहुजन, एक बी ब्राह्मण नाही. मी ज्या ब्राह्मणावरती केस होत्या लालकृष्ण अडवाणी, त्यांनाही या कोर्टाने निर्दोष सोडून दिलं. आणि म्हणून म्हणतात की बाबरी मस्जिद हिनं स्वतःच आत्महत्या केली, तिला काही कोणी पाडलं, कारण निकालच नाही ना तसा. बाबरी मस्जिदीची केस काय आहे की बाबरी मस्जिद कुणी पाडली, तो गुन्हा कुणी केला, त्याला सजा व्हायला पाहिजे की नाही. 144 लोकांवर केस होत्या, सारेचे सारे निर्दोष सुटले. आणि मग आपल्या सारख्याला प्रश्न पडतो की ती पाडली कोणी? तर एक जण म्हटले नाही, ती कोणीच नाही पाडली, ती बिचारी तिनंच तिची आत्महत्या करून घेतली. आजही या 2-3 केसचे निर्णय लागले नाही. मालेगावला बॉम्बस्फोट झाले, 11 लोक मेली. पहिल्याने मुसलमान पकडले, ते निर्दोष सुटले. त्याच्यानंतरचे आत्ता तुमचे पकडलेले 11 हिंदू, त्याला भगवा अंतकवाद म्हटलं की नाही, आता 4 महिन्यापूर्वी तेही निर्दोष सुटले. आणि म्हणून मालेगावच्या बॉम्बस्फोटात कुणीही घडवला नाही. जे बिचारे 11 लोक मेले, त्यांनी स्वतःच आपल्या अंगावर बॉम्ब टाकून घेतला. विचित्र आहे की नाही प्रकार तो. म्हणून रामायण महाभारत आजही आहे, काहीच फरक पडत नाही आपल्याला. बाबासाहेब बाकीच्यावर फरक पडो का न पडो, पण तुमच्यावर पडला पाहिजे, कारण ती तुमच्यावर जबाबदारी आहे. मालेगावचा बॉम्बस्फोट घडवला, त्याच्यावरती काहीच प्रतिक्रिया आली नाही. नाही तर अगोदर बघा तुम्ही, 20-25 वर्षापूर्वी 3-4 महिने झाले की बॉम्बस्फोट व्हायचे. कुठे रेल्वेत व्हायचा, कुठे कशात तरी व्हायचा. आता होतात का? कारण का? त्या गुन्ह्याची पद्धत तुम्हाला सापडली. आणि म्हणून त्या गुन्ह्याची पद्धत सापडणारा माणूस, ह्या लोकांनी आत्ताचे आतंकवादी हमले झाले की नाही कसाबच्या याच्यामध्ये, त्याच्यामध्ये ते 3 मारले, साळसकर, कामठे आणि तो काय त्याचं नाव आहे, तिघही ब्राह्मण आहे. आणि म्हणून ती लोक की जर आपल्या साध्या पुढे आपल्या जातीचाही माणूस येत असेल तर त्यालाही माफ करू नका, म्हणून ते तिघे मारले. मुसलमान तो सीपी होता, पोलीस कमिशनर, त्यांनी लिहिलेलं आहे ते की त्या आतंकवाद्याच्या हमल्यामध्ये 3 मारले नाही. त्याला अजून चॅलेंज झालं नाही, त्या पुस्तकावरती बंदी नाही. ह्या गोष्टी जशा आहेत की नथुरामनी महात्मा गांधीला मारलं. खून करणं हे बुद्धाच्या कुठल्याही चरित्रात बसत नाही, कारण बुद्ध हे हिंसेला जागाच देत नाही. महात्मा गांधीशी आमचे कितीही मतभेद असतील, पण नथुरामनी केलेल्या खुनाला आम्ही समर्थन करू शकत नाही, कारण तो खूनच होता, वध नव्हता. 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला, निशस्त्र असणाऱ्या म्हाताऱ्याला, ज्यांनी संरक्षण नाकारलंय, अशा म्हाताऱ्याला जाऊन 3 गोळ्या घालणं, यात कुठला पुरुषार्थ? तुमच्या माहिती करता सांगतो, नथुरामचं नाव नथुराम नाही, त्याचं नाव रामचंद्र आहे, रामचंद्र गोडसे. नथुराम का पडलं नाव? वीर नव्हता तो, लहानपणी नथनी घालायचा नाकामध्ये,
आणि नाकात नथनी घालायचा म्हणून त्याचं नाव नथुराम. त्याच्या पुढे जाऊन एकामध्ये लिहिलेलं आहे, तो समलैंगिक होता, वीर नव्हता, तो पुरुष नव्हता. एकाही ठिकाणी इंग्रजावर एकही गोळी झाडल्याचं उदाहरण त्याच्याकडून नाहीये. परंतु तो निहत्या महात्मा गांधीला मारतो का? काही चिकित्सा करत असतील लोक, माझी चिकित्सा आहे, कारण गांधी ब्राह्मण नव्हता. गांधी कोण नव्हता? ब्राह्मण नव्हता. तो जर सावरकर असता ना तर मग मात्र मारला नसता. कारण ते ब्राह्मणाला सहनच होत नाही की देशाच्या स्वातंत्र्याचं पूर्ण श्रेय या बनेया महात्मा गांधीला जातंय. हे ब्राह्मणाला सहन होत नव्हतं. आणि म्हणून महात्मा गांधीचा कोण 55 करोड नाही किंवा मुसलमानाचं लांबूल चांगलं नाही, तर तो ब्राह्मण नव्हता. हे आहे, कुणाच्या लक्षात नाही येणार. का मारला महात्मा गांधी? मारणारच होतं ना ते 5-7 वर्षांनी. 80 वर्षाचे होते, 10 वर्षांनी मेले असते. डिक्लेअरही केलं होतं त्यांनी की मला सत्तेचं कोणतंही पद नको. आंतरिक जेव्हा सरकार निर्माण झालं त्याच्या हयातीत पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाले होते. म्हणून महात्मा गांधीला पुढचं काही त्यांनी मागितलंही नव्हतं ना, तरी त्या महात्मा गांधीचा खून केला. कारण का? महात्मा गांधीच्या पाठीमागं ब्राह्मण उभा करता आला नाही. लोकमान्य टिळकाची स्वातंत्र्याची चळवळ कुठपर्यंत आणता आणली त्यांना? कारण जेव्हा महात्मा गांधीला नेतृत्व मिळालं, ब्राह्मण चडपडत होता. आणि म्हणून 1925 काँग्रेसमध्ये असणारा हेगडेवार नावाचा ब्राह्मण त्याच्यातून बाजूला पडतो. कारण ब्राह्मणाला श्रेय मिळायची काँग्रेसमध्ये सुतराम शक्यता वाटत नव्हती. आणि तिथे तो RSSची निर्मिती करतो आणि 100 वर्ष मुंगीच्या पावलाने तो त्याचं तत्वज्ञान तुमच्यामध्ये पेरत राहतो. आणि परवाला दसऱ्याच्या दिवशी त्याच्या 100 वर्षाचा वर्धापन दिन साजरा करतो. काय घ्यायला पाहिजे? बाबासाहेबांनी दिलेले इशारे. तुम्ही बाबासाहेब काय म्हणतात? सगळं होऊ द्या. बाबासाहेबांचे वाक्य आहे, ते मी माझे नाही सांगेन. सगळं होऊ द्या, परंतु ह्या भारताला परत हिंदू राष्ट्र होऊ देऊ नका. कारण हिंदू राष्ट्र निर्माण होणं म्हणजे ह्या देशाची तर राखरांगोळी होणंच आहे. परंतु पहिला प्रहार हा जर कुणावर होईल तर पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यावरती होईल. आणि म्हणून क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये बाबासाहेब ह्या ओळी येतात. बाबासाहेब हे ग्रंथ चिकित्साला घेतात. कशा करता? की आपण म्हणतो केसाने गळा कापणं आली, म्हण आली की नाही? ब्राह्मणशाही अशीच आहे, केसाने गळा कापते आणि निर्दयपणे कापते. कुठल्याही गोष्टीला तुम्हाला माहिती आहे का? हलाल आणि झटका हे प्रकरण मागे गाजलं, माहिती आहे का तुम्हाला काय आहे? हलाल म्हणजे त्याची दैना दैना करून मारणं. हलाल करणं म्हणजे काय? दैना दैना करून मारणं. झटका म्हणजे एकाच वारात त्या मटणाचे प्रकार आहे, हलाल आणि झटका. विकृती कारण लक्षात नाहीत, आपण लगेच सोडून देतो. पण याच्यातली विकृती आहे की तुम्ही मटण कुठलं खाता, हलाल खाता की झटका खाता. कारण माणसाला हाल हाल करून मारणं ही मनुस्मृतीची शिकवण आहे. एका झटक्यात मारणं ही मुसलमानाची शिकवण आहे. आणि म्हणून संभाजी महाराजाला हाल हाल करून मारलं. ते कुठल्या नियमाने मारलं? मनुस्मृतीच्या नियमाने. कारण औरंगजेब तसा मारूच शकत नव्हता, कारण त्याच्या झटका आहे. ते झटक्याने खून करा म्हणून सांगतात. मोहम्मदाने काय सांगितलं? त्याची कुर्बानीची प्रथा कुठून आली? कुर्बानीची आहे की नाही? बकरी ईद ही कुर्बानीची प्रथा आहे. कुर्बानी कोणाला द्यायला सांगितली होती? मोहम्मदाच्या नातवाला. त्याचं नाव इसाक. इसाक जे नाव आहे की नाही, त्या नातवाच. रात्रभर ते तरमळत होते. उद्या त्या पोराची कुर्बानी मागितली होती त्यांच्या अल्लाने. आणि मग यांनी ठरवलं होतं की माझ्या मुलाची कुर्बानी देताना त्याला त्रास झाला नाही पाहिजे, म्हणून शस्त्र एवढं धारधार लावलं. उद्या कुर्बानी द्यायची, त्या पोराने मान अडकवली. याने ते शस्त्र जोरात मारलं, मान तुटली नाही, पण पुढच्या डोंगराची कडा तुटून गेली.
मुसलमानाच्या हदीस मधलं आहे, कुर्बानी ज्याला म्हणता की नाही तुम्ही. आणि म्हणून कुर्बानीच्या दिवशी बकरा कुर्बान केला जातो, ते एका झटक्यात मारला जातो. की तिथून आलेली संकल्पना आहे, त्यांच्या बऱ्याचशा संकल्पना आहेत. ते कुर्बानीचं बकरू आजारी नसावं, त्या कुर्बानीच्या बकऱ्याला कुठली जखम नसावी. कुराणात आहे, तुम्ही चांगल्या मुसलमानाला विचारा. आणि ज्या मुसलमानावरती कर्ज आहे त्याची कुर्बानी अल्लाह स्वीकारत नाही. ज्याच्यावर कर्ज आहे तो कुर्बानी करू शकत नाही. कुर्बानी कोणाची मागितली होती? मुलाची मागितली होती. त्याच्या प्रतिका त्यांनी कशाची द्यायला सुरुवात केली? प्राण्याची. त्यांचा तो कुर्बानीचा नातू मेला नाही, पण आता मात्र बकरे कितीतरी कापल्या जातात. ह्या ज्या क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये बाबासाहेबांनी सांगितलं की ते झटक्याने मारतात, मनुस्मृती तुम्हाला हाल हाल करून मारते. म्हणून संभाजी महाराजाचे 34 दिवस हालाहाल केलेले संभाजी महाराजांनी. का केलेलं आहे? तर त्यांनी मनुस्मृतीचा गुन्हा केलेला. शूद्र असताना संभाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी 4 ग्रंथ संस्कृत मध्ये लिहिले. त्यावेळेस राजे असल्यामुळे त्यांना सजा देता आली नाही. पण जेव्हा कमजोर बाजू झाली तेव्हा मुसलमानाला सांगून संभाजी महाराजाला हाल हाल करून मारलं. आणि म्हणून बाबासाहेब लिहितात की हे केसाने गळा कापणारी लोक आहे. जेव्हा तुम्हाला मारता येत नाही तर ते कोणाच्या तरी कर्वे, तुम्हाला मात्र ती शिक्षा दिल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून त्यावेळेच्या ब्राह्मणांनी रामाच्या मदतीने शंभुकाचा वध केला. ही क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये रामायणाची 3 उदाहरणं आपल्यासारख्याच्या नेहमी डोक्यात राहिली पाहिजे. आणि म्हणून नेहमी राम आणि रावण त्याच फॉर्म मध्ये येतील का? नाही, ते वेगवेगळ्या फॉर्म मध्ये तुमच्या पुढे उभे राहतील. ते ओळखता आले पाहिजे. ते ओळखता कधी येतील? तर क्रांती आणि प्रतिक्रांती ग्रंथ आपण जर व्यवस्थितपणाने समजून घेतला तर. आणि म्हणून आज रामायणाच्या या 3 प्रसंगातून आपणही ओळखाल. बाबासाहेबांनी नुसतंच ओळखायला नाही सांगितलं. नुसता ओळखला रावण आहे, राम आहे, कृष्ण आहे आणि शांत बसलो तो त्याचं काम करेल ना. ओळखल्यानंतर आपल्याला ती कृती करता आली पाहिजे. आणि म्हणून तुमच्यातल्या कर्णाची कवच कुंडल जर तो मनूचा इंद्र मागत असेल त्यावेळेस तुम्हाला समजलं पाहिजे की त्या कर्णाला सांगता आलं पाहिजे कवच कुंडल राजा देऊ नको शेवटला मरसे. याच्याकरता हा क्रांती आणि प्रतिक्रांती ग्रंथ आहे. मग ते आम्हाला आताचे कर्णही कळले पाहिजे, आताचा एकलव्यही कळला पाहिजे. आणि त्याच्याकरता आम्हाला बाबासाहेबांनी सांगून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार आचरण केलं पाहिजे. आणि त्या आचरणाकरताच आपण केलेला हा वर्षावास आहे. कारण वर्षावासामध्ये भिक्षू बुद्धिमान असो की नसो, बुद्धिमान असण्याचीही गरज नाही, तो नसला तरी चालतो. फक्त त्याने एका अटीचं पालन केलं पाहिजे की बुद्धाची वाणी आणि बाबासाहेबाची शिकवण तशाला तशी सांगितली पाहिजे. कारण त्याच्या मनाचंही सांगायची काही गरज नाही. फक्त ती 2 गोष्टी तुम्हाला समजावून सांगता आल्या पाहिजे. भिक्षू मग आता बुद्धिमान असला काय आणि नसला काय. परंतु हे 2 गोष्टी जर त्याला नीट समजावून सांगता आल्या तर बाबासाहेब आणि भगवान बुद्धांनी आपल्याला दिलेले इशारे, बुद्धाने दिलेला धम्म, बाबासाहेबांनी त्या बुद्धाच्या ओटीत टाकलेलं आम्हाला कळालं असं होईल. आजचा वर्षावासाचा हा शेवटून 2रा दिवस आहे. ग्रंथही संपलेला आहे. उद्याचा विषय वेगळा राहील. उद्यापासून माझं इथं शेवटचं येणं राहील. घाबरू नका, मिलिंद प्रश्न वाचायला जरूर येईल. जोपर्यंत आहे तोपर्यंत बघू. पुढच्या वर्षावासापर्यंत आपल्याला अजून काही करता येईल का? काही गोष्टी त्या करता येतील. म्हणून आजचा हा वर्षावासाचा शेवटचाच दिवस समजा. शेवटच्या दिवसाचं माझं हे भगवान बुद्ध आणि बाबासाहेबांनी जे सांगून ठेवलं, मला जशा पद्धतीने आजपर्यंत सांगता आलं. होऊ शकतंय काही माझ्या तोंडून चुकीचंही गेलं असेल,
परंतु इमानदारीने मी भगवान बुद्ध आणि बाबासाहेब सांगण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. तुम्ही तो किती समजून घेण्याचा प्रयत्न केला माहिती नाही, पण करून घेतला असेल अशी एक भावना व्यक्त करून मी वर्षावासातलं माझं आजचं हे शेवटचं प्रवचन इथेच संपवतो. सगळ्यांचं कल्याण.